विचार करते बाई. सकाळ सकाळ केवढी पब्लिक आहे आणि आमच्या घरचे घाबरतात. फायनली आमची मॉन्सून ट्रिप कुठची तरी जाते. कुठे जाते थोड्या वेळ तुम्हाला मी डायरेक्ट स्टेशनच दाखवेल, तुम्हाला समजेल. आता सध्या तरी मी सेंट्रल लाईनला आहे. बोरिवलीवरून आम्ही ट्रिप पकडली सकाळी आणि आता सेंट्रल लाईनला ट्रिप पकडली. आज समोर माझ्याबरोबर भक्ती आहे आणि आता सध्या आम्ही पोहोचलोय घाटकोपर. आमचे अर्धे फ्रेंड्स घाटकोपरवरून येणार आहेत, अर्धे पुढून येणार आहेत. बघूया कोण कुठून कुठून येत आहे. आम्ही तरी बाबा ॲटलीस्ट पोहोचलोय. भूका लागले तर भेटू नेरळला. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलो आहोत नेरळ आणि सध्या वाजले ते बघा 8:13. ॲक्च्युली मी खूप लवकर पोचली. मी इथे येऊन तयारी केली. बघितलं म्हणजे मगाशी मी वेगळी दिसत होती, आता मी वेगळी दिसते. आणि मी इथे येऊन तयारी केली मस्तपैकी. बघा आमच्या बॅगा आणि इतके आता वाजले. आम्ही लवकर आलो. सगळ्यात पहिला आम्ही पोचले. आमचा अटेंडन्स लागली आहे पहिली. भक्ती प्रेझेंट, स्नेहा प्रेझेंट टायमात. आता बाकीचे येत आहेत हळूहळू. बघूया कधी येत आहेत. तोपर्यंत आम्ही आमची पोटाची काहीतरी सोय करून येतो. सो फायनली आम्ही आलो. मेंदूवडा हे मिक्स टेस्ट सांगतो आम्हाला ना. भूक लागली सध्या, खाऊन घेतो. इकडे स्टेशन आहे या साईडला आणि इथे टॅक्सी आहे. करेक्ट आमची पब्लिक आली आहे. आमचे गाईज लोक खूप उशिरा आले आणि आम्हाला फायनल आमची सवारी भेटली. सवारी चलो ठरवा आता कोण कुठे कुठे बसते. हे बघा इकडे स्टेशन आहे, इकडून हे आहे. आम्ही 7 जण आहोत इथे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्ही निघालो आहे फायनली. निघालो. हेच आठवलं आम्हाला. हेच आठवलं आम्हाला की बालाजीला आम्ही असंच केलं. फायनली निघालो आम्ही. चलो किती मस्त धबधब्यावरून दिसतोय तुम्हाला. गाईज आम्ही बघा कसे रोलर कोस्टर राईड करतोय. इथे मस्त टर्न टर्न मध्ये उडतोय भूमी, मी आणि समू झोपली बाबा. हे बघा गाईज फायनली आम्ही माथेरानला पोहोचलोय. आमच्या अर्धी पब्लिक दुसऱ्या वाडीत होती, तर इकडून येते. इकडे दिसतील हळूहळू. चलो बघा जिथून आम्ही टॅक्सी पकडलेली ना, टॅक्सी इथे थांबते आणि पर पर्सन टॅक्सी 100 रुपये घेते. 100 रुपये देऊन इथे थांबतो. मस्त 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 आहे. वाईट थंडी वाटते. पाऊस पडतो बाबा. मुंबईत पाऊस पडत नाही तर पाऊस पडतोय. मुंबईत बघा ती ऑलमोस्ट मुंबई आहे जिथे ऊन आहे बघा. आणि इकडे वरती बघा हिल टॉपला पाऊस आहे. भक्ती खूप सही वाटते. बघितलं न सांगता बाईक देणारी व्यक्ती आहे बघ. चला फॉलो मी गाईज. फॉलो मी फॉलो मी. गंगावने फॅमिलीचा बोजा जर कोण उचलत असेल तर ती फक्त प्रतीक्षा आहे. म्हणजे पाठीवरती एक आहे, खाली एक आहे, तिला अजून घ्यायचंय. वा पुण्य जमवतील. पुण्य कलेक्शन प्रत्येक ग्रुप मध्ये हे गरजेचं आहे का पैसे कलेक्ट केलेच पाहिजे. ए बाई तू गाडी तोडशील. ए बाळा गाडी तोडशील तू इकडे. गाडीवाल्यांचं नुकसान करशील. हे तिकीट खिडकी आणि तिकीटचे चार्जेस दाखवते मी तुम्हाला. आणि तिकीट खिडकी समोरच आहे बघा. इकडे एंट्री गेट आहे. वेलकम टू माथेरान. झूम कर. मला तू बरं वाटलंय. अगं बाई बाळ का असं झालंय. भक्ती मला सोडून जातेस तू. मम्मीला नाव सांगेन.
बघा गाईज, इथून इतकं आलंय, तिथे इथे रिक्षाची लाईन आहे, इथे रिक्षाची लाईन आहे. एक्स्ट्रीम लेवल. हा, लात मारली तर डायरेक्ट हॉटेलमध्ये पोहोचेल ना मी. गाईज गामन लॉन्चला पोहोचलं. इथून तुम्हाला टॉय ट्रेन आहे, स्टेशन पासून टॉय ट्रेन बंद झाली. जी टॉय ट्रेन आहे ती इथूनच आहे, नाही तर मग सेम आमच्यासारखं जायचं पायी चालत. फोटोग्राफी चाललंय बघा. ओहो, कसले दुनिया गोले सब कुछ जोले. आम्ही इकडून आलो चालत, अगदी 15 मिनिटात लागलेत. नंतर आल्यावरती ना हा एक स्पॉट लागतो, फुल धुकं आहे, फुल धुकं. माहित ना मुंबईत आता काय टेम्परेचर आहे, पण इथलं टेम्परेचर एकदम भारी आहे. सगळे आम्ही थांबले फोटो काढायला. जस्ट टॉय ट्रेन गेले तिकडे. ऍक्च्युली टॉय ट्रेनचा व्लॉग नाही घेता आला कारण का आम्ही व्हिडिओ करत होतो. गाईज फायनली चालतोच अजून, पण ऑलमोस्ट माथेरानच्या जवळपास आलोय. हॉटेल लागायला लागलं इथूनच, पण अजून चालायचं आम्हाला. पण इथे येत असाल तर प्लीज कॅश ठेवा. जीपे चालत नाही, नेटवर्क नसतं इथे, त्यामुळे कॅश घेऊन येत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी क्रॉक्स किंवा शूज घालून येत जावा. जर स्लीपर घातलेत तर तुम्हाला दुसरी अशी वॉशिंग पावडर निर्मा वापरावं लागेल. त्याचा विचार करा आणि या. बाकी काही विषय नाही, बाकी सगळं मजेत आहे. मस्ती करा, फक्त काळजी घ्या कुठे जाताना, बस. बाकी काही प्रॉब्लेम नाही. गाईज फायनली बघा आम्ही पोचले माथेरान स्टेशनला. हा माथेरान स्टेशन आहे, ही टॉय ट्रेन आहे. इथून रिटर्न जायला तुम्हाला सगळं भेटेल, इथूनच पकडायचं. हे स्टेशन माथेरान स्टेशन. नंतर तुम्हाला हा एक रिसॉर्ट लागेल. इथून स्ट्रेट चालत आलात ना, हे बघा अशोका हॉटेल असं लिहिलेलं असेल. आणि इव्हन तुम्ही कुठेही विचारलत ना तरी तुम्हाला अशोका हॉटेल हा दिसेलच. ठीक आहे, सो तसे या. पुढे मी दाखवतेच तुम्हाला तरी थोडं. बघा एक इथे रस्ता गेलाय आणि आम्ही इथून आलोय. मला इथून इथे जायचंय. खूप दमवलं 15-20 मिनिटं चालायचं, पुन्हा 1 तास झाला असेल. हे बघा, मला माहित होतं, मी घेऊन आले. आता मी काय सांगू, नाही आलंय नाही. इथून आपल्याला गार्डन मधून जायचंय, मी सांगते. विचारते कधी भरोसा ठेवू नका, अजून थोडस चालायचंय आपल्याला. ठीक आहे, त्यांनी तसं डायरेक्शन दिले की इथून असं जायचंय. आता हा तिथेच असतं. हा इथला व्ह्यू बघा, मला हा व्ह्यू खूप आवडतो. हे असे 2 साइडला डोंगर आणि मधी भक्ती. हो, हा निसर्ग खूप आवडतो. हा निसर्ग आनंद देतो मला. मस्त वाटतं. चालूया आता. ऍक्च्युली पाय दुखलेत मुळात ना. असं चाललं असतं, पण थोडीशी बॅग आहे ना पाठीवरती, ती बॅगेने मला असं त्रास दिलाय थोडस. काय करणार, बॅगेचं ओझं वाटायला लागलाय आता. पार्क मधून जाऊया आतमध्ये. या पार्कला 2 रस्ते आहेत. एक इथून तुम्ही एंट्री केलीत ना की तुम्हाला बॅक साइडने बाहेर पडायचंय. ठीक आहे, जो मागे दिसला तो स्ट्रेट रोड, टर्न मारून तुम्ही स्ट्रेट आलात. ठीक आहे, सगळीकडे बोर्ड्स लावलेले आहेत, सगळीकडे ॲरो दाखवलेत हॉटेलचे. पण तरी सुद्धा जर हा रूट थोडासा फॉलो केला तर तुम्ही मे बी लवकर या. हॉटेलपर्यंत पोचायला खूप साऱ्या हे असतीलच, जसं हातगाडी जी माणसं घेऊन जातात ना ती वाली, घोडे असतील किंवा अजून काय, त्याच्याने सुद्धा येऊ शकता. इथल्या लोकल माणसांना विचारलं तरी ते तुम्हाला हॉटेल सांगतीलच. थोडीशी माझी व्हिडिओ फॉलो करा, त्यातही तुम्हाला समजेल. ठीक आहे, हा गार्डनचा व्ह्यू आहे आणि आमची भक्तीबाई थोडेसे टेक घेते. असू दे, चला आलोय तर आता एन्जॉय तर केलंच पाहिजे. चला, थोडस ऊन आलं बघा. 2 मिनिटापूर्वी पाऊस होता, छत्री काढली आम्ही त्याच्यासाठी, लगेच ऊन आलं. हा दुसरा गेट आहे, आपण इथून आलेलो. हा दुसरा गेट आहे, या गेटने बाहेर पडायचं आपल्याला. समोरच हॉटेल आहे. फायनली पोचलो. क्लायमेट 2-2 मिनिटांनी बदलतो इथे, त्यामुळे प्लीज पावसात येत असाल तर सेफ्टीचं प्रिकॉशन घेऊन या. छत्री घेऊन या, बॅगेला घेऊन या, फोनला घेऊन या मेन. चलो, हे बघा फायनली पोचलोय. ठीक आहे, हा डोअर आहे. वेलकम टू अशोका हॉटेल. हे बघा, हा एंट्री गेट आहे त्याचा. ठीक आहे,
आपण इथून आलो, मी तुम्हाला बोलली गेट मधून बाहेर पडलात की स्ट्रेट रोड आलाय हॉटेलमध्ये डायरेक्ट. ठीक आहे. सो मंडळी थोडंसं फ्रेश झालो आणि आता बसलोय, बघूया काय आहे. बघा इथे डायनिंग एरिया एक आहे, एक डायनिंग एरिया इथे आहे, दिसतोय तुम्हाला. भक्ती पूर्ण बघून आले काय काय मेन्यू आहे. नाही, ही मेन्यू बघून आले की म्हणजे मी काय जास्त घेऊ काय कमी घेऊ. काहीतरी आहे एवढ्या मोठ्या टोपात काहीतरी आहे, काय आहे मला माहित नाही. मध्ये पण हॉल आहे, मी बाहेर तुम्हाला दाखवलंच. वाटी सगळ्या चटण्या आहेत, वरून सलाड, पापड. हे बघा हे लोक बघा काय करतात बाबा, एकामेकाला वाटतात. बघू बघू काय काय राज. राज मला हा राज माझ्यासाठी टाळी वाजतो माझी. ओहो बाई, काबुली चण्याची भाजी. हा म्हणजे छोले. म्हणजे छोले ही मला बटाट्याची भाजी आहे. भाजी दिसते, तिखट डाळ दिसते का आपण मला घ्यायची इच्छा नको 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 नको. बटाट्याची भाजी आहे, ही कोबीची भाजी आहे. ए बघा अरे कायच असतं भावा, हे असतं प्रोटीन. मग रोटी घ्या भाई, राज भिजून आलाय. रोटी घ्या मग रोटी. ठीक आहे, रोटी झाली. ढोकला बासुंदी. हा हे बासुंदी, राईस अँड डाळ. भाई बंटीच्या चेहऱ्यावरच एक्सप्रेशन बघा बासुंदी बघून. बघा बघा ते 4 वाट्या द्यायला अजून. हा दे दे भाई भाई, भाईचारा हॅशटॅग भाईचारा सबको दे दो. चांगलंय. चला आता आपण जाऊया जेवायला. मी भाई माझी वाट बघते, असू दे काय करणार, थोडस करायला लागतं ना. चलो आता खाना खाते. हे बघा पूर्ण प्लेट मी जी आधीच घेतलेली. ठीक आहे, ह्यात 1-2 भाज्या मी घेतल्या नाही कारण मी खात नाही. उगाच असं नको व्हायला की वेस्ट जाईल ना. मी घेतलं नाही, आता मी खाते. सो गाईज जेवण झालंय आणि खरंच सांगते जेवण इतकं भारी होतं ना की मी फर्स्ट टाइम एवढं चांगलं जेवण घेतलं. सगळं होतं त्यात. लास्टला ना छास होती, ती मी स्वतः पियत नाही म्हणून मी ती काही घेतली नाही आहे, कारण अन्न वेस्ट नाही केलं पाहिजे आपण. पूलमध्ये आले लोक घाबरत होते, आता काय खाल्लंय बघ. आई ग देवा, लहान मुलं जाते. नको राहू. ऑलरेडी तुम्ही पावसात भिजले त्यात पूल मध्ये, म्हणून आणखीन थंडी लागते. बघती काय ठरतंय, तळ्यात पळत होतंय. ढकलू का मग डायरेक्ट पळत जाशील. हा आशू आशू उडी मारते. 1 2 1 2 3 गो. 1 नंबर बाबा. अशा प्रकारे फायनली गावा गेलेले आहेत आपले 2 तरुण पोरी. एक भक्ती, एक शक्ती. नाही एक सना. सो हे आहे आमचं हॉटेलचं बाहेरचा गेट. ॲक्च्युली मी आलेली तेव्हा मी शूट केलं, पण हॉटेल काय तेवढा दाखवला नाही, कारण का कसं आहे सकाळी आलो ना तेव्हा आम्हाला चेक इनचं सगळं करायचं होतं ना. त्या धावपळीत ना मी असा व्लॉग नाही केला. म्हटलं आरामात सगळं झाल्यावरती निवांत मस्तपैकी हॉटेल दाखवेल. तर मग आता मस्त चेंज केलं, पाण्यात पण डुबुक केलं, थोडंसं थंडी खूप येते. मग आता सगळं फ्रेश झाली. म्हटलं आता हॉटेलचं थोडंसं व्ह्यू घेऊया, दाखवूया कसं आहे. तर हे बघा हॉटेल इतकं भारी आहे, पूर्ण ग्रीनरी. तुम्हाला एकदम भारी फील येईल इथे, जसं तुम्ही नेचरमध्येच राहताय. इथून जाऊया आपण. नाईट व्ह्यू पण खूप छान असेल, कारण का ह्या बघा इथे लाईट्स लावलेल्या आहेत, तर मी इथला नाईटचा व्ह्यू पण खूप छान असणार आहे. आणि बाहेरच्या रोडने आहे ना पॉइंट्स आहेत सगळे, माथेरान इकडे जायचे सगळीकडेचे पॉइंट्स आहेत. आणि हे बघा माझा टी शर्ट सह्याद्री सेम सूट होतंय ना. बोलली ना गेम्स, ते हे बघा ते इथे बघा दिसले, हे रेपलिंग आहेत.
क्लाइम्बिंग आहे. ठीक आहे, आजूबाजूला खूप ग्रीनरी आहे ना, त्यामुळे आणखीन मजा येणार हे गेम्स करायला. लहान मुलांसाठी झोपाळे इथे पण आहे. लहान मुलं असं नाही, मीही बसू शकते त्याच्यामध्ये. सो सगळ्यांसाठीच आहेत. इथे झोपाळे आहेत, हे बघा. तिथे एक झोपाळा आहे आणि इथे हॉटेल आहे. म्हणजे आमची रूम इथे आहे. अजून खूप आहेत, दुसऱ्या साईडला पण हॉटेल आहेत. हे इथे हे जे आहे ना, ते तुम्हाला समोर दिसतंय, ते तुम्हाला सकाळच्या ह्याच्यामध्ये जे दिसलं ना जेवणाचं, ते हे इथे आहे. आणि इथे पण झोपाळे आहेत, हे बघा समोर. आणि हा भला मोठा ग्राउंड. हे बघा, हे इथे आम्ही जेवलो. इथून खाली आहे ना, हे बघा, इथे सुद्धा खूप सारे छोटे छोटे त्यांचे कॉटेज बनवलेत, ज्यामध्ये रूम्स आहेत. रूम पण तुम्हाला कपल रूम, सिंगल, ग्रुप जसा आमचा आहे त्यापेक्षा मोठा असेल तरी असे रूम भेटतील. रूम तर मी दाखवूनच सोबतच. हे बघा, हे आहे रिसेप्शन. अगदी समोरच आलेला रिसेप्शन आहे. रिसेप्शन मध्ये फुल डिटेल्स आहे सगळ्याची. टायमिंग पण लिहिलंय बघा प्रॉपर. डिनर कोण भेटलं तर. और हे बघा, इथे गेम्स आहेत मस्त मस्त. काका किती एन्जॉय करतात बघा. फॅमिली टाइम स्पेंड करण्यासाठी खूप मस्त जागा आहे. एक रूफटॉप मध्ये तुम्हाला सगळं मिळतं. सगळे गेम्स मिळत आहेत, पूल मिळतंय, सगळं मिळतंय. हे बघा, सोबतच आम्ही जसं मगाशी ते पूल मध्ये मस्ती केली, हे लोक पण मस्ती करतात, फॅमिली टाइम स्पेंड करतात. लहान मुलं आहेत, लहान मुलांना वरच्या साईडला छोटा आहे. इकडे आहेत टेंट. मी ते टेंट दाखवेनच. तर जाऊया आमच्या रूम कडे. आमची रूम इकडे आहे. रूम तर आतली मी दाखवते, कारण का कसं आम्ही आलो त्या सगळं असं टाकलं ना, थोडंसं आवरून मस्त प्रॉपर रूम दाखवते. पण रूम खूप आहेत इथे. हे बघा, इथे एक रूम आहे. हे एवढ्या रूम आहेत. इथे बॅगेत आहे, हे सगळं आहे इथे. ही आमची रूम आहे. आतमध्ये मी दाखवेन तुम्हाला. सो हे बघा, हे आहे एक कपल रूम. भक्ती फोटो काढून घेते. अटॅच वॉशरूम. सो हा आहे दुसरी रूम. ह्याच्यामध्ये 4 जणांची सोय होऊ शकते. एक हा बेड आहे, एक हा बेड आहे. सोबत इथे सुद्धा अटॅच बाथरूम आहे. हा दरवाजा आहे ना, सेम रूम त्या साईडला सुद्धा आहे. जर तुम्ही 8 जण असाल ना, तर हा डोर खोलला जातो की तुमची एक अशी मोठी रूम बनते. सो हे सगळ्या रूम होत्या. दुसरी गोष्ट, खाण्याचं तर हे प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथे नॉनव्हेज भेटत नाही, प्युअर व्हेज आहे. वरून जेवणाच्या बाबतीत बोलाल तर खूपच छान आहे हॉटेल. कारण मी समोरून चेक केलंय हॉटेलला की खूप छान आहे पर्सनली, म्हणूनच मी सांगते मुळात. ठीक आहे. आणि अजून आणखीन काय जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन आहेच. हे बघा, माझ्या मागे जे तुम्हाला दिसते ना, हे टेंट आहेत. आणि ॲक्च्युली काळोख याच्यासाठी आहे की वरती नाही बघा छप्पर लावलं, कारण आपला पाऊस आहे ना, म्हणून नाही तर ते ओपन असतं. टेंटची सुद्धा सोय आहे बघा. मोठे टेंट आहेत, दोघांसाठी अगदी पुरू शकतात. सो सगळं काही इथे अवेलेबल आहे. ॲक्च्युली गाईज, आम्ही आलेलो मार्केट एक्सप्लोर करायला, पण जेव्हा आलो ना तेव्हा पाऊस होता, म्हणून आम्ही काही फोन बाहेर काढला नाही. आणि आता फायनली आम्ही आलो थोडंसं नाश्ता करायला. नाश्ता करायला काय घेतलंय? मुंबईचा वडापाव. बिंग मुंबईकर वडापाव शिवाय आम्हाला जमत नाही बाबा, अजिबात जमत नाही. हां हे बिंग मुंबईकर भाई वडापाव खावा. आणि ह्या क्लायमेटमध्ये वडापाव खाणं बेस्ट आणि मस्त आहे. हे बघा बघा काय नेचर झालं ना, तर फॉगी. मी थोडंसं तुम्हाला दाखवेन नंतर पुढे जाऊन मार्केट कसं आहे, थोडंसं एक्सप्लोर करला. चलो खाऊन घेतो थोडंसं. सो गाईज, खाऊन झालंय. आता आम्ही मार्केट एक्सप्लोर करायला जातोय. ऑलमोस्ट मार्केट इथेच आहे, आजूबाजूचं दाखवते मी. चारी साईडला मार्केट आहे. मार्केटमध्ये ऑलमोस्ट मला सगळ्या गोष्टी भेटतील, सगळं काही आहे. जेवायला, नाश्त्याला, बुट्टा, जे रान मेवा जितकं आहे तितकं सगळं तुम्हाला भेटेल इथे. फक्त एक गोष्ट इथे आहे तुम्हाला मी दाखवते, ती म्हणजे हा बघा, हा गेमिंग झोन. आता मला तर वाटत नाही इथे गेमिंग झोनची गरज आहे, पण इथे बांधलं म्हणजे इथे डिमांड आहे म्हणूनच इथे बांधलं आहे. पण ह्याच्यात नका इन्व्हेस्ट करू. जे करायचे ते चांगल्या ह्याच्यात करा, चांगल्यात इन्व्हेस्ट करा, चांगल्या गोष्टींमध्ये. निसर्गाच्या सानिध्यात आला. निसर्ग बघा, आपल्याला खूप चांगला निसर्ग भेटलाय. बायला आपण महाराष्ट्रात राहतो, खूप निसर्ग आहे आपल्याकडे बघण्यासारखा. त्यातलं बघा काहीतरी. चलो मिलते हैं रास्ते में थोड़ा बहुत.
भक्तीचा शूट करायचं ना, भक्तीला फोटो काढायचे तिथे कुठे ते पारंब्यांशी लटकायचे तिला पारंब्यांवरती लटकायचं खाली यायचं. हा हे पण आहे. मग पारंबे माझ्यासाठी बनलेत ना, ते भक्तीसाठी नाही बनलेत. चला थोडासा नाचलो, थोडासा आता जेवायला जातोय. जेवण तयार झालंय, आता जेवायला जाऊया. बघूया तिथेच आहे जेवण जिथे आधी पण होता. चलो देखते है, सब आ गए सब. जेवण मी तुम्हाला सांगते. पाव भाजी, पास्ता, भेळ, जिरा राईस, हे आहे एकदम नळी आपली, हे सलाड, हे पनीर, गुलाबजाम, डाळ आणि सोबत सूप. थंडी आहे म्हणून सूप. जेवण एकदम भारी आहे. माझा फेवरेट पास्ता. कसं वाटलं तुला जेवण आज पूर्ण दिवसाचं? एकदम मस्त. समू समूने सकाळी ना ढोकळे खूप खाल्ले. इतके मसाले डबल घेऊन खायचे. समोरला मी घरी जेवत नाही ना, तेवढं मी 2 टायमाला जेवण इकडे पाहिजे. ह्याच्यावरून समोरचं जेवण खूप चांगलं आहे. सो नक्कीच जेवणासाठी तरी इथे याच. जेवण खूप मस्त आहे. आम्ही जेवण घेऊन झालेलो, मस्त नाचून विचून झालो. तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच. आता गाणी काही जास्त मी टाकले नाहीत कारण कॉपीराईट लागतो. आता झाले असं की वाजले असतील, थांब मी सांगते किती वाजलेत. बघा म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजत आलेत. आणि ना इथे ना नाईटला ट्रेक मीन्स फिरायला नेतात सफारीमध्ये, जे जवळपास असं फिरवून आणतात, जंगल सफारी. तर आम्ही आता तिथे निघालोय त्यासाठी. ही फुल सिक्युरिटी. इकडे असंही थंडी खूप आहे, फॉग खूप आहे, त्यामुळे हे आहे ही फॅसिलिटी. बघूया आता. आम्ही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय. मुळात आम्ही घाबरणारी माणसं, आम्हाला भीती वाटते या सगळ्याची. पण एकदा बोलतात ना, काय ना काय करायचं लाईफमध्ये, सगळं करून मोकळं व्हायचं. तसं झालं आता लाईफमध्ये सगळं करून मोकळं होणार आहे. हा एक्सपिरियन्स कसा असेल ना, तर तुम्हाला मी डायरेक्ट सांगेन तिथल्या तिथे की हा एक्सपिरियन्स कसा असेल. बघू आता पुढे जाऊन काय होतंय. ठीक आहे, चला भेटू ट्रॅकमध्ये सोबत. सो गाईज फायनली आमचा ट्रॅक चालू झाला. चला बघू काय कसं होतंय. थोडंसं आमचं होतंय खाली बघूया. आशू लीड करते आम्हाला. कसं वाटतंय? एकदम मस्त, एकदम मस्त. ऍक्च्युली आत्ताच्या रस्त्याला झालं ना, त्या रस्त्याला आम्हाला थोडं काय वाटत नाही. हा इथे वाईब्स थोडं सेफ आहे. सेफ म्हणजे असं काय नाही, सेफच आहे. थोडंसं जो मनातला भयम असतो तो भाई घ्यायचं, बाबांचं नाव आणि सुटायचं सगळीकडे. लुईजा पॉइंटला आलोय. लुईजा पॉइंट इथून आहे ना सगळं दिसतं. बघा कुडकुडतोय. पण ऍक्च्युली असं बघायला गेलं ना, आम्ही आधी घाबरलेलो, खरंच घाबरलेलो. रिअल स्टोरी आहे. पण बिंग महाराष्ट्रीयन नाही घाबरलं पाहिजे, थोडंफार स्ट्रॉंग झालं पाहिजे. ह्याच्याने जर दुसरं काय झालं नसेल तर एवढंच झालं की आम्ही थोडं मेंटली असे स्ट्रॉंग झाले की हा आता आम्ही भटकू शकतो थोडीफार, की नाही सुच्ची? हा भटकू शकतो आम्ही. आपलीच भूमी आहे भाई, काय भटकायची भीती वाटायची. दादा होता त्यात आमच्यासोबत. आमच्याबरोबर ज्या दादाला पाठवलंय ना, तो दादा बाबा एक नंबर आहे. त्याने आम्हाला खूप सेफ फील करवलं. भूमी, वॉज युअर एक्सपिरियन्स? नेक्स्ट लेवल. साईराम बोलत मी आले इथपर्यंत. काय बोलायचं? हा एक्सपिरियन्स तसा चांगलाच होता आमचा, काय पण बोला. पण सगळ्यात जास्त क्रेडिट दादाचे. बाबा दादाने आम्हाला खूप सेफ फील केले. आम्ही एवढं गेलोय आणि आलोय सुद्धा.
फायनली तुम्ही बघू शकता नाव हॉटेलचं अशोका. त्याच्यानंतर नाही का? आलो आम्ही. सात गणपती बाप्पा मोरया. मी इथे बोलली गणपती बाप्पा मोरया. आता मी गणपती बाप्पा मोरया. 10:30. चलो बघा नाईट व्ह्यू. फॉग बघा, फॉग किती. फॉग मुळे तुम्हाला ही व्हिडिओ अशी दिसते, क्लिअरिटी नाही अशी. फॉग खूप आहे इथे. इव्हन तुम्हाला कॅमेऱ्यात खूप कमी दिसतोय, ह्याच्यापेक्षा जास्त रिअलिटी मध्ये आहे फॉग. या फॉग मध्ये आम्ही एवढा ट्रॅक करून आला, म्हणजे 12ला निघालेलो आणि आता वाजलेत 1:18. जवळजवळ 1 तास. काय बोलायचं, एवढं चालले घाम मागतो तुम्हाला, म्हणजे एवढा फॉग मध्ये आम्हाला घाम आला एवढा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजत आले. आम्ही झोपलो जे 3 वाजता, 3-4 पण नाही तरी पण जागेच होतो आणि आत्ता उठलोय. आणि सकाळी उठल्यावरती अगदी हे बघा 9 वाजता हा फॉग आहे. इथून एवढं दिसतं की नाही, इथून दाखवते थोडासा. हा बघा एवढा सारा फॉग आहे आणि थंडी पण खूप आहे, एकदम भारी. आता आम्ही नाश्ता करू आणि मग चेकआउट आहे आमचं, आंघोळ विंघोळ करून. असं बघूया, भेटू पुढे. आमच्याकडे कॅप्टन खूप आहेत. हा बघा ड्रोन आहे. ड्रोनचा चालक मालक इकडे, तरी अँगल इकडून येत आहेत. ऍडव्हेंचर होता तो इथून करतोय. हे डायरेक्ट झिप लाईन आहे, जायचंय. जाते भक्ती स्टार्टिंगला. भाई टी शर्टच सैदरीचं घातलंय. एवढं येईल ना माझ्यात. गट्स आहेत बाबा थोडेफार, नाही तर काय ना वरच्यावर जायचं मग आपण. ए मी अटकली, मला वजन द्या रे. ए मला वजन द्या रे. ए भाई एक ऐसा नहीं करने का. आता मला समजलं वजनाचे फायदे. दादा सोड रे जरा. थँक्यू. वरती उडायचं. ए मी जाते रे पुढे, आता खेचू बिचू नको, परत रिव्हर्स गिअर झालं माझा. मला भीती नाही वाटली. थँक्यू सो मच दादा. म्हणते तू घे. या परत फॅमिली सोबत घेऊन या सगळ्यांनी, फ्रेंड फॅमिली. थँक्यू. अँड डू फॉलो द नशो कोटक माथेरान. सो मंडळी, हा होता आमच्या माथेरान ट्रिपचा फुल डे. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. जर माथेराला इग्नोर करायला थंडीने हवं. थंडी लागते म्हणजे ना, आता वाजलेत किती मी तुम्हाला सांगते हा तरी. हे बघा 4:19 झालेत. 4:19ला ही इतकी थंडी आहे, काय बोलणार आता सांगा. म्हणजे माथेरानमध्ये इतकी थंडी असते आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप काय काय आहे इथे, जे आहे ते मी सगळं तुम्हाला त्यात दाखवलंय. जर माथेरानला येणार असेल तर नक्कीच अशोका हॉटेलला व्हिजिट करा. हॉटेलचे सगळे डिटेल्स तर मी खाली देणारच आहे, नंबर देणार आहे. सो त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, नक्की त्यांना DM करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये करून सांगा, कारण का ते कमेंट वाचून मला आवडतं. त्याचं काय चुकत असेल तर त्यात मे बी मी आणखी सुधारणा पण करू शकते. सो हा होता माझा माथेरान ट्रिपचा व्लॉग. भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.